क्षण पाहायला मिळतील. जशी मॅचला होईल सुरुवात या ऐकूया संदीप गायकवाड सरांचा आवाज पहिल्या सत्रासाठी. थँक्यू. हॅलो केतन पाटील. केतन पाटील आपण मॅन ऑफ द मॅचसाठी यायचे. केतन पाटील आपण मॅन ऑफ द मॅचसाठी यायचे. तर पियुष आपण वरती यायचं लगेच. पियुष हां पियुष आपण वरती यायचे आणि शेलू संघाचा एखादा खेळाडू आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सचिन आहे इथे. ओके चला शेलूचा 12वा प्लेयर चला इथे. कुमार पाटील मंगेश वैकर यांच्याशी संपर्क साधायचे. तर अफलातून फटकेबाजी अफलातून इनिंग साकारली केतन पाटील ठरला या मॅचचा हिरो. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित करूया या ठिकाणी. तर मी विनंती करतो या ठिकाणी आमचे सावेले ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच अरुणजी शिलके सर या आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देऊया. तर आपण पाहतो कॅमेरामॅन आपण जरूर टॉक बॉक्समध्ये जावं. जरूर पाहतो आहे. आई भवानी शिवसाई शेलू संघ या ठिकाणी आपण पाहतो आहे. संकट किती पण येऊन द्या मॅचेस किती पण पराभूत होऊन द्या तरी पण आम्ही संघा आणि एकजूट होऊन मैदानात खेळणार असं सांगत असताना आज पाहतो आहे SPL नंतर गणेश तरे हे या मैदानात उतरले. आज पियुष जरूर मंगेश यांच्याशी संपर्क साधा. पियुष या 2 मिनिटावरती मंगेश वैकर यांशी संपर्क साधा लगेच. शेलू संघ आपण पाहतो आहे. 2 शेलू संघ आज आपण एकाच ग्रुपमध्ये पाहिले. पहिला शेलू संघ दुर्दैवाचित या स्पर्धेतून बाद झाला आणि दुसरा आई भवानी शिवसाई शेलू संघ आपण पाहतो. कुमार पाटील भावेश कुंभार अक्षय खारीक गणेश तरे रज्जत मसने धनंजय यांचा संघ आपण पाहतो आहे. आणि दुसरीकडे पाहिलं गेलं चेंज द गेम वंजारवाडा संघाचे जे प्रेक्षक आहेत जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या. कुठे कुठे आहेत पाहूया आपण. हां आणि शेलू संघाचे पाठीराखे कुठे कुठे आहेत त्यांनी टाळ्या वाजवा. तर आज आपण पाहतो चेंज द गेम वंजारपाडा बी संघ केतू यशराज 11 अर्थात कैलासजी कालेकर आणि किशोरजी हजारे आणि रवींद्र मिसाल यांच्या नेतृत्वाखाली हा संघ या ठिकाणी आज खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू धनंजय गोलंदाजी मार्कवरती आहे. दुसरा चेंडू आपण पाहतोय. धनंजय गोलंदाजी मार्गवरती पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. राज्यात काहीसा कान मंत्र देताना आज निश्चय केला आई भवानी शिव साई शेलू. संदीप पण संघामध्ये आहे.
इथे फुल लेन चेंडू फुल टास करून घेतला. खराब चेंडू आपण पाहतो फेकला सीमारेषा पार दी बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये वन बाउंड चेंडू होतो फरार. रस मिळती 4. इथे आला चौकार. धावा बनवता आल्याने त्यांना, म्हणजे पहिल्यांदा फलंदाजी करताना आगीकूच करत होते पण त्यानंतर त्या धावा आल्या नाहीत. त्यानंतर कुठेतरी नाराज दिसला मनोज आणि त्यानंतर शेवटच्या षटकात 17 धावा असताना 2 चेंडू राखून आपण पाहतोय माझगाव रिहान 11 संघ विजयी झाला. इथे टॉस केला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक रज्जा चेंडू खाली आलाय. इथे कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज पाठ टिक फॉर टॅग मी चौकार लगावणार त्यानंतर मी विकेट मिळवणार असं दाखवत असताना गोलंदाज धनंजय झटका क्रमांक 1 ठोक डीजे. थँक्यू धन्यवाद दिजे मास्टर. आपण पाहतोय अरुणजी शिल्के साहेब या स्पर्धेतून खऱ्या अर्थाने या व्यासपीठातून रजा घेतात. सर तुम्ही या व्यासपीठावरती याला स्पर्धाची शोभा वाढवली. आयोजकांच्या वतीने आपले मनस्वी आभार. असं स्पर्धे आमची चालू राहील. जरूर तुमची भेट आम्हाला पुन्हा एकदा भेटेल. मनपूर्वक धन्यवाद आपलं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिल्या षटकातले चेंडू झाले ते 5. विकेट क्रमांक 1 गारद झाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4. करण आपण पाहतो नवीन फलंदाज रवाना झालाय. करण बाबरे. वैभव असेल नॉन स्ट्राईकला. धनंजय चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या ठिकाणी करतोय. सुंदर कामगिरी आपण पाहतो त्याच्या माध्यमातून होते. पुढचा चेंडू धनंजयचा. इथे शरीरभेदक चेंडू होता. आपण पाहिलं गेलं आज अमोल भोईरला इंजर्ड होताना पाहिलं गेलं. त्यानंतर करणही आपण पाहिलं गेलं. या ठिकाणी आउटफील्ड एकदम कडक आहे. टणक आहे. चेंडू पडल्यानंतर वेध घेणं खूप गरजेचं आहे. अचूक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ही जर खेळपट्टी पाहिली गेली ना आपण पाहतोय जी वाकची खेळपट्टी आहे तशी वेस्ट इंडिज इंग्लंड ऑस्ट्रेलिया साऊथ आफ्रिका या ज्या मैदानावर ज्या खेळपट्ट्या असतात ना तशा खेळपट्टी बनवली गेली. टणक खेळपट्टी आहे. उचली घेणारी बाउन्सर चेंडू फेकणारी ही खेळपट्टी आहे. याचा पुरेपूर फायदा आपण पाहतो आहे. दर्शन येवलेने घेतला. त्यांनी या ठिकाणी विकेट मिळवले. अफलातून संदीपने चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली होती याच मैदानावरती. सुरेख आपण पाहतोय पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 1-4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दुसरं षटक आज शेलू संघ आपण पाहतोय विचार करून आलाय. मानस करून आलाय. कुमार पाटीलची टोपी नाही रुमाल नाही आहे त्यामुळे विचार करून आलाय आज तर काहीतरी वेगळं गणित करायचंय. गोलंदाजी मार्कवरती निहाल शिकते आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती आहे. गोलंदाजांना खऱ्या अर्थाने इथे आपण पाहतोय खेळपट्टी खूप सुखदायक ठरले. पण बघूया निहालची गोलंदाजी कशा प्रकारे असणार. निहाल असेल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला वैभव नॉन स्ट्राईकला करण. संकेत बाबरे माघारी परतलाय. 4 या धावसंख्येवरती पहिला झटका आपण पाहिला गेला. चला दुसरा चेंडू पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतोय. गोलंदाज तयार. पंचाच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतोय. हलक्या हाताने ग्लास केलं चेंडूला. एसटीच्या पाठीमागे कुमार पाटील. केपी तयार. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. निहालचा पहिला चेंडू सुरेख आहे. निहाल सुंदर गोलंदाज तर आहे पण एक चांगला आपलं काय होतो आहे त्याचं वक्तव्य असतं. मी एक त्याची स्पीच ऐकली होती कोलुलीच्या मैदानावरची
अफलातून आपण पाहतोय ते व्हायरल झालं होतं, त्याची स्पीच ती व्हायरल झाली होती. निहाल तयार, पुढचा चेंडू वैभवसाठी आपण पाहतो इनसाइड एज घेतले, टायमिंग परफेक्ट नाही लागलं तरी एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही आहेत. आज पाहतो आपण चेंज द गेम वंजारपाडा बी संघ केतू यशराज 11 अर्थात कैलासजी कालेकर, रवीजी मिसाल, किशोरजी हजारे या पुरस्कृत हा संघ आपण पाहतो आज खेळतोय. आतिश तुपेच्या नेतृत्वाखाली आपण पाहतो संघ विजयी झाला. त्याच्या पुरस्कृत आपण पाहतोय सावलेची जी ट्रॉफी होती दोस्ती चषकाचा मानकरी ठरला तो वंजारपाडा संघ. निहाल तयार, पंचाच्या डाव्या साईडने, समोर एक करण, तिसरा चेंडू थोडं फास्ट घ्या. निहाल करणार का फलंदाजांना बेहाल. पुढचा चेंडू इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये टॉप एज लागला गेलाय. शतरक्षा अक्षय तिथपर्यंत पोहोचणार त्या दरम्यान चेंडू वन बाउन्स एवढी उंच घेतली जरी का चेंडू पडल्यानंतर पहिला टावर चढला, पहिला माल्या परत चेंडू वरती गेला, तिथून खाली परत दुसरी धाव इथे पूर्ण होते. वैभव आणि करण चितेके चपलाने हरण्याच्या गतीने धावले, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली. धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. स्कोररच्या भूमिकेमध्ये गणेशजी दलवी या ठिकाणी उपस्थित आहेत. ग्रॅज्युएशन कंप्लीट झाले त्यांचं आणि स्कोररमध्ये मास्टरकी त्यांनी घेतले. इथे रिवर्स अटेन आणि इथे बेल्स डाऊन झाली. इथे फलंदाज होतोय बाद. बादूर माघारी परतला. नवीन फलंदाज प्रियश बाबरे पीयू आपण पाहतोय. एक सांगितलं योगेशजी ढोले यांनी कर्जत टेनिस क्रिकेटमधील व्हॉइस ऑफ कर्जत म्हणून एक सुंदर आवाज मिनी कुणाल दाते म्हणून त्यांना संबोधलं जातंय. सध्या व्यवसायाकडे असल्या कारणाने कमी वेळ ते समालोचन कक्षामध्ये असतात. प्रियश स्ट्राईकला सामना करेल निहालचा. इथे सुरेख चेंडू, गतिवान चेंडू आपण पाहतोय. एसटी रक्षक कुमार पाटील कोणत्या प्रकारची पाठीवर कलेक्शनमध्ये चुकी करत नाही आहे. डॉट चेंडू आला. या षटकातील 5 चेंडू झालेत. धावसंख्या स्कोर कार्ड 7. पॉवर प्लेचं हे शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेच्या षटकाचं. निहाल तयार, पंचाच्या डाव्या साईडनी शेवटचा चेंडू घेऊन येतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू होता, त्या ठिकाणी तैनात आहे रज्जत. मस्तने शरीरदृष्टी पहिली गेली ना रज्जतची 16 का डोला जबरदस्त आहे. आणि तिथे आपण पाहतो चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होते. एका धावेने 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड प्रतिषटक 4च्या सरासरीने 8 या आकड्यावरती. येणारे 3 षटक कशा प्रकारे असतील जरूर या संधी देऊया आमच्या डीजेला.
थँक्यू मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर. इथे पाहतो आपण सरकार हॉटेलचे ओनर युवा उद्योजक विशालजी भवारे यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. षटकार अटीसाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल, पण इथे आपण पाहतो षटकार नव्हे तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावसंख्या स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती आपण पाहतो धावा आल्या नव्हत्या 2 षटकामध्ये, फक्त 8 होत्या. पण इथे आपण पाहतो आत्ता परत 4 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. 2 चेंडू शिल्लक आहे धनंजयचे. मंगेश दादा वैखरे असतील, कैलास दादा वैखरे असतील, किरण दादा शेळके असतील, आमचे भगवानजी दलवी असतील, जॉन्टी दादा दलवी असतील, हे पाहुण्यांना शोधतात पाहुणे कुठे कुठे आहेत. आमचा विजय दादा यांनी आमची जेवणाची व्यवस्था चांगल्या सुरेख रीतीने हाताला दिसतोय. विशाल असेल, गणेश असेल, त्यानंतर आमचा विवेक असेल, तुषार असेल आणि रोहिदास दादा वैखरे यांनी आपण पाहतो. त्यात जर पप्पू दादा पेमारे, रामदासजी शिंगटे, बघा ज्यांची जे जे तुम्हाला स्टेजवरती दिसत नसतील ना ते तुम्हाला मैदानाच्या गोलाकार असतील, कारण स्वयंसेवकाच्या भूमिकेत आहेत. काही आयोजक व्यासपीठावरती आहेत, काही जण खाऊ गल्लीमध्ये, सर्वीकडे प्रत्येक ठिकाणी त्यांची नजर आहे, करडी नजर आहे. काही आयोजक पाहुणे कुठे आहेत, गेटातून कोणता पाहुणा आजूबाजूला येतो तो कॉल इथे गणेश दलवीला केला जातो. धनंजय पुन्हा एकदा तयार, शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 19 या आकड्यावरती. इथे प्रियसच्या बॅटमधून चेंडू निघाला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही, फलंदाज होतोय का या ठिकाणी बाद. झटका, प्रियश षटकार खेचण्याचा प्रयत्न होता, 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. डिंग ब्रेक असेल तो परत संधी देऊया. आपण पाहतोय प्रति षटक 7च्या सरासरीने, 6च्या सरासरीने आपण पाहतोय 6.33 ची सरासरी राखली गेली. 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. उर्वरित 2 षटक असेल. पाणी पोहोचवायचंय मैदानात, लगेच पाणी पोहोचवायचे. आणि आमचे चायवाले दादा आपण व्यासपीठावरती चाय घेऊन यायचे. हॅलो, सेकंड राऊंडला आपण पाहतोय या मॅच नंतर सुरुवात होणार आहे. ह्या इनिंग ब्रेक 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय मार्केवाडी संघाचा कॅप्टन, त्याचबरोबर कलंबोली संघाचा कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मार्केवाडी संघ आपला कॅप्टन पाठवून ठेवा, कारण कलंबोली संघाचे कॅप्टन सर्व प्लेयर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे आपण उशीर करू नका. इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपला कॅप्टन या ठिकाणी पाठवायचे.
चला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज साहिल. साहिल शेट्टीचा पहिला चेंडू समोर दिला, वैभवनी ओळखला, पारखला आणि त्यानंतर चेंडूला ठोकला सीमारेषा पार. 7 धाब्यांसाठी आलाय हा बेहतरीन षटकार. लगातार त्यांच्या ऑर्डर चालू आहेत जिथे जेवढ्या रजनी स्पर्धा झाल्या दामदच्या मैदानावरती झालेली रजनी स्पर्धा आपण पाहतो, सावल्याच्या मैदानात झालेली रजनी स्पर्धा, वाकदच्या मैदानावरती रजनी स्पर्धा आपण पाहतोय. आता लगेच त्यांची तयारी चालू झाली पाघडीच्या वाड्याच्या मैदानावरती. सरपंच चषक 2025 16 तारखेपासून मित्रांनो सुरू होईल. सर्वांना मी आमंत्रित करतोय, आमची घरची स्पर्धा जरूर आपण त्या ठिकाणी या. शिवशाही ग्रुप कोल्हारे आयोजित ही स्पर्धा नवनाथजी बागडे, महेशजी हजारे, जितू शिंगे, जयेश शिंगे, कृष्णा घाटे आपण पाहतोय. शिवशाही ग्रुप यांच्या माध्यमातून जी स्पर्धा पाहिली जाईल सरपंच चषक 2025. आपण जरूर त्या स्पर्धेमध्ये उपस्थित राहा मित्रांनो. गोलंदाज तयार. इथे पुन्हा एकदा लाजवाब फटका, साहिलच्या गोलंदाजीवरती चढवला हल्ला, रस मिल 30चा. इथे 6 धावांचा डल्ला, ठोकली दे. षटकार आपण पाहायला गेले तर संख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या 2 षटकामध्ये 8 धावा होत्या, 4-4 धावा आपण पाहिल्या. 3 षटकामध्ये 19 धावा होत्या. आता इथे 4 चेंडू आणि 12 धावा आल्यात. 5वा चेंडू असेल साहिल पुन्हा एकदा या वैभव षटकाराचा बोलबाला. सध्या षटकाराची भाषा बोलत असताना मैदानात तर जरूर आपण पाहतोय. कॅच चेक करायची आहे का? ओके, जरूर कॅच चेक केली जाईल. नॉट आउट, NOTOUT, नॉट आउट. इथे पाहतोय पंचानी बोट उंच केले, OUTLBW. पायचीत पकडलं गेलं विकेट, फलंदाज बाद, झटका, ठोक दीजिए.
पण लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात. इथे पाहतो आपण सुरेख चेंडू फलंदाज बाद गब्बर बॅक टू पवेलियन झटका बिग 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 विकेट ठोक डीजे. तर जाऊया आपण पाहतोय रजत मसने. इथे आज आपण पाहतो वाईट चेंडू. या अगोदर विकेट होता इथे खराब चेंडू शेवटचा अंतिम षटक आहे. धावसंख्या 31 5 विकेट 32 आपण पाहतोय हा वाईट चेंडू आला. बरोबर आहे गणेश सर. कारण आपण 4 षटकांचं सांगत होतो. 4 षटकं 31 आणि 5 विकेट. त्यानंतर 5व्या षटकाला सुरुवात झाली तिथे विकेट आला आणि त्यानंतर आपण पाहतोय खराब चेंडू वाईट चेंडू. 32 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे आपण पाहतोय आवाज सुरेख होता आपण पाहतोय आणि लाजवाब इथे गोलंदाजी. पाठीराखे मजबूत आलेत बहुसंख्येने आलेत. वंजारपाडा संघाचे पाठीराखे आहेत. दुसरीकडे शिलू संघाचे पाठीराखे पण आपण पाहतोय. आज इंटरव्ह्यूमध्ये सांगितलंय निहालने आज कुछ तो करके दिखाएंगे. इथे पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. पावेश कुंभार चेंडू खाली येतो. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद झटका दिला जातो आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंज द गेम. वंदर करत असताना वैभवच्या स्वरूपात झटका ठोक डीजे. शुभेच्छा आल्यात का शिलू संघ असाच खेळ करत राहा. पुढचा चेंडू इथे ओरपे चेंडू फुल लेनचा चेंडू आपण पाहता कव्हर पॉईंट मध्ये शतरक्ष तिथे पोहोचला जरूर पण इथे चेंडू जातो सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. अफलातून फटका नरेशच्या बॅटमधून निघालेला हा बेहतरीन चौकार ठोक डीजे. 36 धावा आपण पाहतो स्कोर कार्डवरती. त्यानंतर पाहतोय आयोजक कमिटीसाठी आपण पाहतो काही खाऊचे पॅकेट आपण पाहतो या ठिकाणी येत असताना. जरूर बॉक्स आलेले आहेत. बिस्किटचे बॉक्स आहेत ते. बॉल द्या प्लीज. चेंडू पूर्वा लगेच.
36 धावा झालेत. 4 चेंडूचा खेळ अजून आपण पाहतो आत्तापर्यंत झाला आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. रजतचा पुढचा चेंडू इथे स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. 6 फलंदाज ऑलरेडी बाद झालेत आणि इथे धावपुच्या स्वरूपात 7वा गडी नरेशची माघार येईल. शेवटचा चेंडू अजून शिल्लक असेल. 36 या आकड्यावरती आत्तापर्यंत फलंदाज बाद झाले ती 7. काल पाहिलं होतं स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ ज्या पद्धतीने आपण काल त्यांना पाहिलं गेलं, उपविजेता होता तो दोस्ती चषकाचा. ज्या पद्धतीने त्यांचे विकेट जात होते, आज पाहिलं गेलं दोस्ती चषकाचा हा विजेता संघ पहिल्या इनिंगमध्ये आत्तापर्यंत 36 धावेवरती 7 फलंदाज बाद झालेत. रजत अफलातून गोलंदाजी रजतची आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली कामगिरी रजत या ठिकाणी करत असताना शेवटचा चेंडू रजतचा सामना करील तो. भूषणसाठी फुल लाईनचा चेंडू आपण पाहतोय. 22 धावला होता. धावत जाणं गरजेचं होतं. तिथं पाहिलं गेलं अंदाज घेणं गरजेचं होतं. 2 धावा पूर्ण. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय. 38 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 30 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची गरज आहे. धावांचा पाठला कशा प्रकारे होईल हे ऐकूया योगेशजी डोले सर यांच्या आवाजात. तो परत आपण टॉससाठी या ठिकाणी आमंत्रित करूया. पवन एंटरप्राइजेस जय हनुमान कलंबोली विपक्ष जय खांबाया मार्केवाडी. 2 संघाचे कॅप्टन टॉससाठी यायचे. टॉस बॉक्समध्ये जोडले जातील. तिथे योगेश ढोले सर आणि टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया या ठिकाणी. तर आपण पाहतोय संदेशजी भवारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. संदेश भवारे सर या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करूया. मार्केवाडी विपक्ष कलंबोली या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. संदेश भवारे त्या ठिकाणी जॉईंट होतील आणि मायक्रोफोन होते असतील तिथे योगेश डोले सर. सन्माननीय संदेशजी भवारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. कलंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मार्केवाडी. सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण इथून पाहणार आहोत. आमदार चषक 2025 मधील दोन्ही बलाढ्य टीम एकमेकांच्या अगेन्स्ट आपल्याला इथून जरूर खेळताना पाहायला मिळतील. फाईट करताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. हेड इज अ कॉल. हेड आणि मार्केवाडी टीमनं टॉस जिंकलाय. फिडिंग करण्याचा डिसिजन घेतला. जशी मॅच संपेल मार्केवाडी टीम लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा आणि कलंबोली टीम आपले फलंदाज देखील पाठवायचे. दरम्यान चालू असलेली मॅच आपण पाहताय या ठिकाणी. शिवसाई आई भवानी शिवसाई सेलू आणि त्यांच्या विरोधामध्ये चेंज द गेम वंजारपाडा ब. केतू यशराज 11 वंजारपाडा त्यांचे पुरस्कर्ते आपण पाहतायत. कैलासजी कालेकर आणि रबीजी मिसाल आणि किशोरजी हजारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ वंजारपाडा आपण पाहताय. मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग केली वंजारपाडा टीमनं. धाबा बनवलात त्या 38 आणि 39 धावसंख्येचं टार्गेट आता इथून ठेवलंय.
शेलू टीमच्या अगेन्स्ट या धावसंख्येचा पाठलाग इथून कशा प्रकारे केला जाईल या 5 षटकांमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. आपण पाहताय कुमार आणि त्याच्या साथीनं भावेश ही सलामीची जोड साखळी मैदानाच्या आतमध्ये. टीमचा कॅप्टन आपण पाहताय कुमार. नॉर्थ साईड एंडवरती या सेकंड एंडवरती भावेश आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी आलाय संकेत. पहिलाच बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. अगदी आपण पाहताय या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. अगदी हरकत करत असताना बॉल बाहेरच्या दिशेनं निघाला. अगदी फलंदाज तिथून या उचलीची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा करत होता. ती पहिल्याच बॉलवरती उचली प्राप्त करू देत नाहीये. डॉट बॉल आलाय. संकेत हलक्या त्यानं कट केला. इनफिल्डला क्लिअर केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत तोपर्यंत दुसऱ्या दाबेचा कॉल दिला आणि दुसरी दाबेतून सहजरित्या कंप्लीट होईल. कारण की थ्रो देखील थोडासा लेझी होता. तिथून 2 दाबा कंप्लीट झाल्यात. पहिला चेंडू निर्धाव आला होता. दुसरा चेंडूवरती दुहेरी दाबेतून एकवटली जाते. 2 दाबांना अकाउंट ओपन झालंय. बनवायचं अगदी आपण पाहताय या ठिकाणी 39 दाबा 39 धावसंख्येचं टार्गेट आहे. तशी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. टीमचा कॅप्टन आपण पाहताय नॉर्थ साईड एंडवरती आहे. थोडंसं कान मंत्र देताना अगदी आपण पाहताय भावेशला. आपण पाहताय कुमार. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. पंच सांगताय नो बॉल. बॉल चाललाय लॉंग लेग सीमा पार. नो +4. भावेशसाठी पुढ्यामध्ये टाकला होता. मिडॉनला क्लिअर केलाय. बॉल अगदी आपण पाहताय चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. धन्यवाद डीजे मास्टर. अगदी आपण पाहताय मिड ऑफ मिड ऑन दोन्ही क्षेत्ररक्षक होते. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन दोन्ही खाली होतं. त्या खाली क्षेत्रामध्ये हा फटका चौकार आलाय बाबेच्या बॅटमधून. अगदी आपण पाहताय शॉर्ट बॉल होता. हलक्या हातानं कट करायचं होतं. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. वेगानं बॉल सरसवलाय. पियुषच्या हातामध्ये बॉल आपण पाहताय. डॉट बॉल नाही तर सांगता झाली आहे. एक खराब चेंडू आला त्याच्यावरती चौकार आला. त्यानंतर अगदी आपण पाहताय आक्रमण झालं. फ्रीटच्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर कमबॅक संकेतचं पाहायला मिळालं. पुढे येऊन जागा बनवली. फटका चांगला आहे. कव्हर मधून बॉल काढलाय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न डेंजर एंड झोन कडे. पंचांकडे अपील केली जाते. पंच इथे सांगतायत तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. भगवान दलबी सर आता इथून चेक करतील. टेक्निकल रूम मधून आपण पाहताय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून इथे फलंदाज पोहोचलेत की नाही याची शहानिशा केली जाईल. ज्यावेळी थ्रो आला त्यावेळी फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये होते की नाही. तोपर्यंत फीडिंग सेट करून घ्या. बंजारपाडा टीम तोपर्यंत फीडिंग सेट करून घ्या. फलंदाज सेफ आहे.
नॉट आउट. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. रिक्स होती या धाब्यामध्ये, कारण आता डेंजर एंड झोनकडे आपण पाहतोय भावेश धावत होता. कॉल कुमारचा होता, त्याला माहिती होतं धाबा इथून कंप्लीट होतील. फेकी थोडीशी वाईड होती. अगदी आपण पाहतो हातामध्ये जर का व्यवस्थित चेंडू आला असताना तर मात्र कदाचित इथून परतावा देखील लागला असतं भावेशला. परंतु 2 धाबा इथून कंप्लीट झाल्यात. धाव फलकावरती आल्या 13, बनवायच्या 39 आहेत. इथे पुन्हा एकदा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पियुषच्या हातामधून चेंडू निसटला, तोपर्यंत एक धाबातून कंप्लीट झाली. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले. पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आपण पाहतोय धाबा आल्यात संकेत बाबरेच्या विरोधामध्ये 14. पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय भावेशच्या माध्यमातून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. जे 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं षटक आहे त्याचा पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल फायदा त्यानं उचलला आणि तब्बल 14 धाबा या पहिल्याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. 39 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 14 धाबा आल्यात. आणि आता गोलंदाजीसाठी अगदी आपण पाहू शकता सेकंड पॉवर प्लेमध्ये कुमार हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. इथून आता कमबॅक हवा बंजारपाडा टीमला. कमबॅककडे जावं लागेल आणि दुसऱ्या षटकामध्ये आता इथून खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर कुमारला कमबॅक करावाच लागेल. जास्त वेळ घेऊ नका, चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या. इथून आता डॉट बॉलची गरज आहे. पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. एखाद इथून अगदी आपण पाहतो विकेटची गरज आहे. डॉट बॉल इथून फेकावे लागतील. चोवीस बॉल आणि अजूनही 25 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 25 धावसंख्येचं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून जर या धावसंख्येचा तुम्हाला बचाव करायचा आहे तर डॉट बॉल आणि त्यानंतर विकेट जी पार्टनरशिप चालू आहे त्या पार्टनरशिपला ब्रेक लावावा लागेल. या सर्व गोष्टी कराव्या लागतील गोलंदाज करत असताना कुमारला देखील. लोअर फुल टॉस फटका फसलाय. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पाठीमागे जात असताना पहिला हादरा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या शेलू टीमला. भावेशला इथून परतावा लागेल. पहिली विकेट आली आहे. तेरा धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली इनिंग त्यानं साकारली. एक धाबा अगदी आपण पाहता जी नो बॉलची आली होती. एकंदरीत 14 धाबा आल्यात पहिल्या षटकामध्ये. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली आपण पाहताय. कुमार याबली अगदी आपण पाहताय फॉलो करत होते परंतु वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आपण पाहताय. थोडासा बाहेरून जाणारा बॉल होता. 15 धाबा धाव फलकावरती आल्यात. कमी गतीनं चेंज ऑफ पेस बॅक ऑफ द हँड स्लोवर पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. मिश्रण केलं गोलंदाजामध्ये, व्हेरिएशन आणलंय आणि इथून मात्र डॉट बॉल. गरज आहे या डॉट बॉलची आणि ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते कुमारच्या माध्यमातून. जिथे टीमला खऱ्या अर्थानं डॉट बॉल हवेत, विकेट हवे, ती गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कुमारची चालू आहे. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्याने मात्र टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. डॉट बॉल आला. स्विच हिट करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय दाखल झाला. इथून डॉट बॉल खेळतोय. थोडंसं प्रेशर असेल आता फलंदाजावरती देखील, कारण की कुमारची इथून चांगली गोलंदाजी चालू आहे.
तो आपल्या टीमला कमबॅक करून देतो आहे. एक एक बॉल आमच्या टीमसाठी फार महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी तो प्रयत्न अफाट करतो आहे. ॲज अ गोलंदाज चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळाला कुमार, ज्याने एक विकेट मिळवली आहे. सेट फलंदाज भावेशला त्यानं परतवलं आणि त्यानंतर अक्षयच्या विरोधामध्ये डॉट बॉल इथून फेकताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. प्रत्येक बॉल अगदी वेगळ्या टप्प्यावरती अचूकता पाहायला मिळते. इथे पाठीमागे येऊन हा फटका खेळलाय. लॉंग स्टॉपला बॉल चाललाय. दोन दोन क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. बॉल सीमा पार. इथे चौकार आलाय. चौकार आलाय आणि या चौकारानं आता धाव फलकावरती आपल्याला इथून जरूर पाहायला मिळतील 19 धावा. म्हणजे अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 19 धावा अगदी आपण पाहताय धाव फलकावरती पाहायला मिळतात. येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 20. धावा बनवायच्या तर 19. अगदी आपण पाहताय बॉल टू रन इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आता जरूर आपल्याला पाहायला मिळतं. चला जास्त बळ घेऊ नका. इथे मिस टायमिंग होता. हवेमध्ये झेल कॅरी झालाय. अक्षयला देखील परतावं लागतंय. कुमारचं कमबॅकिंग षटक मैदानाच्या आतमध्ये. 20 बॉल 19 बॉल 19 बॉल आणि अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. या बॉलवरती विकेट आली आहे. अक्षयला इथून परतावलाय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आला होता लॉंग स्टॉप मध्ये, परंतु त्यानंतर त्याला बाद केलाय. सौरभ तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 बॉल मध्ये 20 धावसंख्येचा बचाव करायचा.
पहिलाच बॉल लेग कटरचा वापर. बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर हातभर वलन घेताना पाहायला मिळाला. सरळ पियुषच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावलाय. डॉट बॉल आलाय. एक एक डॉट बॉल या मॅचचं पूर्णपणे समीकरण बिघडवणारा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल ते 17 आणि धाबा बनवायच्या आहेत त्या 20. हलक्या हातानं कट केला. डीप मध्ये त्या ठिकाणी प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. बॉल हातातून निसटलाय परंतु एकच धाव पाहायला मिळतीये. एक धाव आली. एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलं 20 वरती. आता 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये धाबा बनवायच्या आहेत. तर 19 16 बॉल 19 धाबा धावफलकामध्ये अजूनही बनवायच्या आहेत. शेलू टीमला एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये कोणतीही टीम इथून मॅच सोडायला तयार नाहीये. अगदी आपण पाहायला गेल्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या असं वाटलं होतं. 39 धावसंख्येचा सहजरित्या पाठलाग केला जाईल की काय, परंतु कुमार त्यानं मात्र कमबॅक केलं. ऑन साईडला केचून मारलाय. बॉल चाललाय मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. इथे आलाय धनंजयच्या बाट मधून हा षटकार. चांगली गोलंदाजी करत होता सौरभ देखील. 2 बॉलमध्ये एकच जबाबदाने खर्च केली होती. परंतु त्यानंतर अगदी आपण पाहताय धनंजय स्ट्राईकवरती आला आणि त्याच्या बाटमधून हा षटकार आला. जो प्रेशर खऱ्या अर्थानं झाला होता दुसऱ्या षटकामध्ये आणि पहिल्या दोन बॉलमध्ये तो प्रेशर अगदी या षटकारानं संपूर्ण कमी केला. जी अडचणीमध्ये टीम होती ना तिथून मात्र त्यानं बाहेर काढली आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता. आमंत्रण होतं फलंदाजासाठी सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा डॉट बॉलनं अगदी आपण पाहताय या षटकातील 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 26 धावा धावफलकावरती आहेत म्हणजे अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. 14 बॉल आणि 13 धावसंख्येची गरज. फुललेनचा बॉल ऑन साईडला अगदी आपण पाहताय. लॉंगॉनचं क्षेत्ररक्षक वेगानं आलं तोपर्यंत एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. म्हणजे त्या येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 13 आणि धावा बनवायच्या आहेत त्या 12. 13 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. प्रत्येक बॉलवरती समीकरण बदललं जातं. एक षटकार आला परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं तर एक डॉट बॉल पाहायला मिळाला. एक सिंगल आली आहे म्हणजे षटकार आल्यानंतर देखील कमबॅक केलं आहे. ते अगदी आपण पाहताय सौरभ या गोलंदाजानं. आता येणारे 13 बॉलमध्ये 12 धावसंख्येचा बचाव करायचा. अगदी आपण पाहताय कुमार जो स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय त्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आता आली आहे शेलू टीमची. कारण की टीमचा कॅप्टन आहे. आता कॅप्टनला कॅप्टन इनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारावी लागेल. इथे अगदी आपण पाहताय बॉल अगदी डीप मध्ये सरकलाय तोपर्यंत एकच धाव पाहायला मिळते. जोखीम उचलायचं नाहीये. सिंगल डबलला मॅच इथून बनू शकते. अशा वेळी कोणतंही जोखीम उचलणं फार टीमसाठी थोडंसं धोकादायक असेल. कारण की येणारे बॉल आता शिल्लक असेल इथून 12 आणि 12 बॉलमध्ये धाबा बनवायच्या आहेत त्या 11. 12 बॉल 11 धावसंख्येची गरज. अजूनही आपण पाहताय मॅच कोणतीही टीम सोडायला तयार नाहीये. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संघर्षाची लढाई आपण पाहताय या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून चालू आहे. एक मोठा फटका आला होता अगदी आपण पाहताय धनंजयच्या बॅटमधून परंतु त्यानंतर तो फटका आल्यानंतर एक डॉट बॉल आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय 2 सिंगल देखील पाहायला मिळाल्या. कमबॅक लगेच केलं जातंय वंजारपाडा टीमकडनं आपण पाहताय. म्हणूनच तर अगदी आपण पाहताय या टीमचं नाव देखील राहिलंय चेंज द गेम. वंजारपाडा 12 बॉल 11 धावसंख्येची गरज. आता पुन्हा एकदा चौथ्या षटकासाठी कोणाकडे जातील अगदी कॅप्टन हे देखील पाहावं लागेल. कारण की कुमारनं जे आपण पाहताय 5 धावसंख्येचं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये त्यानं 2 विकेट मिळवल्या होत्या. तो कुमार आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला इथून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तशीच गोलंदाजी पाहायला मिळेल का की विपक्षी टीमचा कॅप्टन अगदी समोर आहे त्याच्या बॅटमधून या धाबा इथून बनल्या जातील. 12 बॉल 11 धावसंख्येची गरज. थोडंसं स्पीडअप करा. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळतं.
चला आता येणारे 12 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला अगदी जबरदस्त पाहायला मिळेल. मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये कलंबोली. आणखीन एक बिग फाईट. या दोन्ही कॅप्टन आयोजकांच्या दोन्ही बाजूला आपण पाहताय. नामदेव मार्के आणि दशरथ देशमुख आपण पाहताय आणि स्वतः मंगेश दादा बैखेरे आपण पाहताय. त्यांच्या समयमध्ये थोडीशी चर्चा मसलत करत असताना आमदार चषक 2025 आपण पाहताय. दोस्ती ग्रुप जय हनुमान क्रिकेट संघ बाकस आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. काय देखणं दिमागदार आणि दर्जादार असं आयोजन राहिलंय. नीटनेटकं आयोजन आपण पाहताय. प्रत्येकाचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. प्रत्येक खेळाडूची काळजी या मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. सर्वांना खऱ्या अर्थानं एक चांगला खेळ खेळता यावा त्यासाठी खऱ्या अर्थानं आयोजकांचे प्रयत्न राहिलेत. मैदान अगदी तुम्ही पाहू शकता. लाईटची व्यवस्था. चला चला वंजारपाडा टीम, पियुष प्लीज थोडंसं सहकार्य करा, नाहीतर मग आयोजक देखील सांगतायत. येणारे 12 बॉल 11 धावसंख्येची गरज. आम्हाला माहिती आहे मॅच क्रुशल आहे, परंतु वेळ फार घेतला जातोय. टाइम देखील कमी आहे. 12 बॉल 11 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजीसाठी कुमार आलाय. पहिलाच बॉल अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप. भरपूर सारा बाहेरून जाणारा बॉल. पंच सांगतात वाईट बॉल. आणि कैलासदादा बैखरे यांच्या बॅनरवरती जर का षटकार आला जो ब्लॅक स्क्रीनच्या अगदी बाजूला आहे त्याच्यावरती जर का षटकार आला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. कॅश प्राइज वाढलंय आणि तब्बल 5 दिवस याबली पुन्हा एकदा वाईट बॉल आपण पाहताय. थोडीशी अपील केली जाते. वाईट बचाव करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु जास्तचा बाहेर आहे. त्याच्यामुळे पंच देखील इथून लगेच सांगतायत वाईट बॉल आहे. एक्स्ट्राचे धाब आहे. धाव फलकावरती आल्यात त्या 30. अजूनही 9 धाबा बनवायच्या आहेत. तर येणाऱ्या 12 बॉलमध्ये तुमच्याकडे धाबा बचाव करण्यासाठी फार कमी आहेत आणि अशा वेळे तुम्ही अशा एक्स्ट्राच्या धाबा खर्च करू शकत नाहीये. तुम्हाला चौथ्या षटकामध्ये सेकंड स्पेलमध्ये चला स्पीडअप करा. आयोजक सांगतायत वंजारपाडा टीम स्पीडअप करा. तुम्हाला इथून डॉट बॉल फेकायचे आहेत. तुम्हाला ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं बोलवलं आहे चौथ्या षटकामध्ये ते काम तुमच्याकडनं हवं आहे. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय. बॉल अगदी डिलिव्हर्ड झाल्यानंतर टेक ऑफ केले बॉलनं आणि इथून डॉट बॉल आपण पाहताय. डॉट बॉलनं पंच सांगतायत 1 बाउन्स. हा डॉट बॉल आला. हे डॉट बॉलची गरज आहे वंजारपाडा टीमला. हे डॉट बॉल जर आले ना तर या मॅच मध्ये मजा येईल. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच पाहायला मिळेल. फटका चांगलाय. लॉप केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतात, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल लॉंग ऑफ सीमा पार. कुमारचा आलाय हा भव्य षटकार. संख्येची अजूनही गरज आहे. आतापर्यंत मॅच अगदी आपण पाहताय ना की दोन्ही बाजूने आपल्याला इथून फिरताना पाहायला मिळत होती, परंतु इथे कुमारनं पहिले 2 चेंडू अव्वंतर फेकले. त्यानंतर जर पाहायला गेले तर डॉट बॉल आला आणि त्यानंतर कुमारच्या विरोधामध्ये कुमारचं आक्रमण देखील पाहायला मिळालं. हा षटकार आला आणि या षटकारानं अगदी आपण पाहताय अगदी या मॅचच्या जवळ पोहोचली आहे ती आता शेलू टीम. 3 धावसंख्येची अजूनही गरज आहे. येणारे बॉल इथून शिल्लक येते 10 बॉलमध्ये बनवायचे त्या 3 धाबा, परंतु अजूनही मॅच सोडायला तयार नाही आहेत. अगदी अटॅकिंग फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये सेट केली जाते. वंजारपाडा टीमच्या कॅप्टन कडून वेळ घेतला जातोय. हलक्या हाताने कट केलाय. इथे मात्र शॉट थर्डमॅनला चुकी झाली आहे. बॉल पाठीमागे निघालाय. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा देखील इथून कंप्लीट आणि फेकी देखील चुकीची. तोपर्यंत तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. मॅच जिंकली आहे ती शेलू टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम. हार्ड लक टीम वंजारपाडा. आणि बॉल द्या. बॉल त्या ठिकाणी बॉल गेलाय तो बॉल लगेच द्या.
आणि शेलू टीम आपला कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा आणि दरम्यान नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एकीकडे मार्केबाडी आणि दुसरीकडे आपण पाहत आहे कलंबोली. आज नामदेव मार्के जर पाहायला गेलं तर अगदी युवकांना घेऊन उतरलेत. यंगस्टरला खऱ्या अर्थानं आज संधी मिळाली आहे, परंतु चांगला खेळ देखील राहिला आहे यंगस्टरचा. आज त्यांचा प्लॅनिंग आज कामी आला आहे आणि स्वतः त्यांचा मुलगा लकी देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे.